सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर आता राज्य सरकार मेहरबान झाल्याचं चित्र आहे। अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला थक हमीपोटी 147.79 कोटींची रक्कम देण्यात आली आहे। तर अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, त्याचबरोबर अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे। मात्र पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला अद्यापही मदत देण्यात आलेली नाही। तर संग्राम थोपटे, अशोक बापू पवार यांच्या कारखान्यांना देखील अद्याप मदत करण्यात आली नाहीये। तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने आपण पाहतो आहोत। भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना, लक्ष्मीनगर, नांदेड 147.79 कोटी याचं व्यवस्थापन पाहतायत अशोक चव्हाण। संत कुरुमदास सहकारी कारखाना, पडसाळी, सोलापूर 59.49 कोटी व्यवस्थापन आहे धनाजीराव साठे यांच्याकडे। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना, भाळवणी, पंढरपूर 146.32 कोटी हा कारखाना आहे कल्याणराव काळे यांचा। छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, इंदापूर 128 कोटींची मदत देण्यात आली आहे। हा कारखाना आहे प्रशांत काटे यांचा। तर जय भवानी सहकारी साखर कारखाना, शिवाजीनगर, गेवराई, बीड 150 कोटींची मदत। हा कारखाना आहे अमरसिंह पंडित यांचा। तर शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर, माळशिरस 113.42 कोटी रुपये विजयसिंह मोहिते पाटलांचा हा कारखाना आहे। तर हर्षवर्धन पाटलांचा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना, महात्मा फुले नगर, इंदापूर या कारखान्याला देखील 150 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। हर्षवर्धन पाटलांचाच नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर, रेडा, इंदापूर इथला या कारखान्याला देखील 75 कोटींची मदत देण्यात आली आहे। अभिमन्यू पवार आमदार भाजप यांना देखील शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी, लातूर 50 कोटी रुपये देण्यात आले। तर केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना, रावसाहेब नगर, जालना या कारखान्याला 34.74 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। धनंजय महाडिकांचा कारखाना आहे भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी, सिकंदर, सोलापूरचा 126.38 कोटींची मदत देण्यात आली आहे।